परंपरेनुसार कौंडिण्यपूर येथून पंढरपूर आषाढी एकादशीसाठी निघालेली माता रुक्मिणीची पालखी यात्रा अमरावती शहरात दाखल झाली। तेव्हा शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांची विशेष उपस्थिती होती। श्री क्षेत्र कौंडिण्यपूर इथून श्री क्षेत्र पंढरपूर इथं आषाढी वारीसाठी जाणाऱ्या रुक्मिणी मातेच्या पालखीचं यंदाचं 432वं वर्ष आहे आणि अतिशय भक्तिमय वातावरणात ही वारी पार पडत आहे। तब्बल 4 शतकांपासून अखंडपणे सुरू असलेली ही परंपरा महाराष्ट्राच्या आणि विदर्भाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाचं प्रतीक आहे। तर ही पालखी अमरावती शहरात दाखल होताच बियाणी चौकात या पालखीचं भव्य स्वागत करण्यात आलं। टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम जय जय रुक्मिणी मातेच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। तर पालखीचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। दरम्यान माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळत भक्तिरसात सहभाग घेतला। आणि दरवर्षी आम्ही जवळपास आता 14वं वर्ष आहे आज की आम्ही दरवर्षी उत्साहानं स्वागत होत असतो। आणि तुम्ही बघताय सगळं की दरवर्षी आईच्या पालखीचं स्वागत करायसाठी गर्दी उफाळून त्या ठिकाणी येते। पांडुरंगाला आई रुक्मिणीला प्रार्थना एवढीच आहे की पाऊस येऊ दे आणि माझ्या बळीराजा सुखावे। मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळाला। बिलकुल उत्साहात आहेत सगळेजण। आईंची भक्ती आहे आणि आई रुक्मिणीचं माहेर आहे अमरावती। आई आता सासरी चालले आहेत, तर सासरी जाताना जी काही कलवल असते ती कलवल आहे सगळी। यावेळी अमरावती शहर तसंच ग्रामीण भागातील विविध समाज घटकातील नागरिक, भाविक, वारकरी आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमरावती शहरातील सर्व धर्म, पंथ आणि समाजातील नागरिकांच्या सहभागामुळे हा सोहळा सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सर्व धर्म समभावाचा संदेश देणारा ठरला। अरुण जोशी, USN न्यूज, अमरावती।